नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यामध्ये झाडांची काळजी कशी घ्यायची याच्या काही टिप्स मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। पावसाळा आला की झाडांची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते, पण फंगस आणि मेलीबग्स यांचा अटॅकही होतो। तसेच किडे, मुंग्या आणि गोगलगाय यांचा प्रादुर्भाव देखील जास्त प्रमाणामध्ये होतो। ते कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं। सतत पडणाऱ्या पावसामुळे जास्तीचा ओलावा राहतो आणि रूट रॉटिंग होतं, तर ते होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायची, कुठलं ऑर्गॅनिक खत आणि पेस्टिसाइड वापरल्यामुळे झाडांना त्याचा जास्त फायदा होतो हे देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। मित्रांनो, पावसाळ्यामध्ये झाडांना योग्य ते वातावरण, टेम्परेचर, ह्युमिडिटी मिळते, त्याच्यामुळे झाडांची वाढ दुपटीने होते। भरपूर फांद्या आणि फुटवे फुटलेले देखील तुम्हाला झाडांना दिसतात। तसंच ज्या बिया पडलेल्या आहेत त्या बियांपासून असंख्य नवीन रोपं तयार झालेली देखील तुम्हाला दिसतात। पण पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे रूट रॉटिंगचा। रूट रॉटिंग म्हणजे काय, तर झाडाची मुळं खराब होतात जास्तीच्या पाण्यामुळे। ते जास्तीचं पाणी मातीमध्ये साठून राहू नये आणि त्याचा निचरा व्यवस्थित व्हावा याच्यासाठी तुम्हाला मुळांच्या आजूबाजूची माती मोकळी करून घ्यायची आहे। माती मोकळी केल्यामुळे पाणी व्यवस्थित कुंडीमधून निघून जातं, मातीमधून निघून जातं आणि ओलावा जो आहे तो जास्त राहत नाही। तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कुंडीच्या खाली नेहमी एखादी प्लेट ठेवतो किंवा प्लॅस्टिकचं डिश ठेवतो जेणेकरून पाणी त्याच्यामध्ये साठेल। पण पावसाळ्यामध्ये ही प्लेट काढून टाका, कारण त्याच्यामध्ये जर पाणी साठलं तर मुळं खराब होतील आणि डासांचा देखील प्रादुर्भाव होऊ शकतो। त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये कुठलं खत द्यायचं। पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण घन स्वरूपातील खतं देतो ज्याचा जास्त फायदा होतो, कारण त्या खत मातीमध्ये मिक्स होतं आणि त्याचे न्यूट्रिएंट झाडाला मिळतात। जर तुम्ही द्रव्य स्वरूपातील खत दिली तर ते पावसाच्या पाण्याबरोबर त्याचे न्यूट्रिएंट्स निघून जातात आणि त्याचा कुठलाही फायदा किंवा जास्त फायदा झाडांना होत नाही। त्याच्यामुळे घन स्वरूपातील म्हणजे शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा कंपोस्ट खत असेल तुमच्या किचनमधलं तुम्ही देऊ शकता। तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या झाडांना कटिंग करायचं आहे किंवा ज्याला आपण प्रूनिंग म्हणतो, हार्ड प्रूनिंग म्हणतो, ते करायचं आहे। हार्ड प्रूनिंग म्हणजे काय, ज्या फांद्यांना आधी फुलं येऊन गेलेली आहेत किंवा ज्या फांद्यांमध्ये तुम्हाला कुठलीही नवीन ग्रोथ दिसत नाही ते कट करायचं, जेणेकरून भरपूर नवीन फुटवे आणि फांद्या यायला लागतील। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडांवरती कीड पडू नये किंवा जे गोगलगाय आहेत, मुंग्या आहेत किंवा इतर किडे कीटक आहेत त्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुमच्या गार्डनमध्ये, बागकामामध्ये किंवा टेरेसमध्ये जर तुम्ही झाडं ठेवली असतील तर तिथं स्वच्छता करा आणि ती झाडं एकमेकांपासून वेगळी आणि लांब लांब ठेवा, जेणेकरून त्याच्यामध्ये जरी कुठलीही कीड पडली किंवा मुंग्या आणि गोगलगायचा प्रादुर्भाव झाला तरी ते एका कुंडीमधून दुसऱ्या कुंडीमध्ये जाणार नाही। तर अशा गोगलगाई तुम्हाला दिसल्या कुंडीमध्ये ज्या पावसाळ्यात अचानक कुठून येतात माहिती नाही, तर त्याच्यावरती मीठ टाका, म्हणजे त्या गोगलगाई मरतात आणि त्यांची संख्या वाढत नाही। आता एक असं पेस्टिसाइड जे 100% ऑर्गॅनिक आहे ते म्हणजे नीम ऑइल। त्याचा वापर आपण झाडांवरती स्प्रे करण्यासाठी करणार आहोत। 4 ते 5 ड्रॉप पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि ते पाणी झाडांवरती स्प्रे करायचं। नीम ऑइल हे कडुलिंबापासून बनवलेलं असतं, त्याच्यामुळे फंगस आणि मेलीबग्स याच्यावरती खूप प्रभावपणे ते काम करतं। तसंच याच्या कडवट वासामुळे जे किडे कीटक आहेत ते सुद्धा झाडापासून दूर राहतात। आता शेवटची गोष्ट म्हणजे पावसाळा आहे, त्याच्यामुळे भरपूर झाडांचं तुम्ही रिपॉटिंग करू शकता। जी झाडं तुमच्याकडे आधीपासून आहेत ती नवीन कुंडीमध्ये, नवीन मातीमध्ये लावू शकता। पावसाळ्यामध्ये झाडं खूप पटकन मूळ धरतात आणि वाढायला लागतात। तसंच नर्सरीतून भरपूर झाडं आणून देखील तुम्ही लावू शकता आणि तुमची बाग फुलवू शकता। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया तशाच छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।